हो. कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय असुकुंठ श्रीरामदी अष्टभैरव ईशोरूप आणि चैतन्य अशा देवतेचे 9 थवे आहेत. त्यापैकी 7वा थवा हा अष्टभैरवाचा आहे. त्या अष्टभैरवाचं नाव आहे कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव. तर जो संसार प्रपंच असतो, प्रपंच ह्या भैरव स्वरूपी स्थित असतो. तर कराळी जवळ पृथ्वी भूत आहे, विक्राळीजवळ आपभूत आहे, उमापती जवळ पृथ्वी आप तेज आहे आणि कराळी विक्राळी पशुपतीजवळ म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आहे आणि उमापती पशुपतीजवळ म्हणजे असे 8 भैरव आहेत. म्हणजे कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव आणि यांच्याजवळ प्रत्येकाजवळ एक भूत आहे आणि 7 भूत अनुषंगिक आहे. तर मुख्य भूत कोणचं आहे? कराळीजवळ पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, रज, तम आणि सत्व असे रजोगुण आहे म्हणजे देवतेजवळ, तमोगुण आहे महादेवाजवळ आणि सत्वगुण आहे विष्णूजवळ असे. आणि प्रत्येक भैरवाजवळ एक भूत अनुषंगिक आहे, नाही एक भूत मुख्य आहे आणि 5 भूत अनुषंगिक आहेत असं. आणि यांनी म्हणजे आगम ग्रंथ तयार केले. तर कसं काय केले, कशा प्रकारे केले? कारण विश्वदेवतेनं त्यांना विश्वदेवतेचा मनोधर्म, अष्टभैरवाचे कर्तृत्व आणि शिर्यागदीचे लिखाण असं 3 देवतेनं हे 4 म्हणजे आगमग्रंथ तयार केले. ते कोणचे आहेत आगमग्रंथ? स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव आदी कधी. तर हे जे आगम जो बैराग आहे तो 5वा बैराग आहे. तर तो 5वा बैराग आहे. तर तो 5वा बैराग कोणाचा आहे? तो 3 देवतेचा आहे. विश्वदेवता, अष्टभैरव आणि श्रीरामजी ह्या 3 देवतेचा आहे. तर हा बैराग कसा आचरायचा? तर ह्या बैरागामध्ये स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव आदी ह्या 4 ग्रंथाचा अभ्यास करायचा. उत्तम अभ्यास केला तर विश्वदेवतेची प्राप्ती होती. मध्यम अभ्यास केला तर अष्टभैरवाची प्राप्ती होती आणि कनियस अभ्यास केला तर श्रीरामजी देवतेची प्राप्ती होती. अशा प्रकारे हे 3 अष्टभैरवाचे आगम बैराग आहेत. तर पुन्हा विद्या हे झालं बैराग. आता तेच आंतर्याग आहे. तर आंतर्याग कोणचे त्याचे? तर क्रमशः सांगतो मी तुम्हाला. कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव. तर नाद, बिंदू, काळा, ज्योती, लोह, अवस्था, आनंद आणि अविष्णू असे 8 भैरवाच्या 8 विद्या आहेत. तर मायबाबा ह्या अष्टभैरवाच्या मळाला अंतःकरणमळ म्हणतात आणि वरून येताना विश्वमळ, प्रकृतिमळ म्हणतात. त्यालाच प्रकृतिमळ म्हणतात. आणि खालून नित्यादिक्रमे जाताना अंतःकरणमळ म्हणतात आणि उच्चादिक्रमे येताना त्याला म्हणजे प्रकृतिमळ म्हणतात. तर मायबाबा हे 8 जे भैरव आहेत हे अहंकारी आहेत, सृष्टीकर्ते आहेत आणि ते अभिमानी आहेत. ते अहंकारी आहेत, सृष्टीकर्ते आहेत, अभिमानी आहेत. आणि विशेष म्हणजे ते एक भेट तयार करू शकतात. म्हणजे कसा भेट करू शकतात? 5 भूत 3 गुणाचा एक जूट तयार करू शकतात. 8 जुटाचा एक विटोला करू शकतात. 8 विटोल्याचा एक परमाणू करू शकतात आणि 8 परमाणूचा एक भेट तयार करू शकतात. आणि त्या भेटाचा संहार बी करू शकतात. म्हणून त्याला सृष्टी करते ते म्हणले. सृष्टी बी करू शकतात ते आणि संहार बी करू शकतात. तर त्यांच्या संहाराला अवांतर संहार असं म्हणतात. तर अवांतर संहार का होत असतो? अवांतर संहार अष्टभैरवाचे जे हे आहेत कोण विद्यावंत ते समजा दुखावले गेले की मग हे बी दुखावतात आणि चिडतात
आणि चिडल्यामुळं हे एका भेंडाचा सवार करू शकतात. म्हणजे भेंड फोडून 5 भूतं 3 गुण वेगवेगळे करू शकतात. त्यामुळे ते अहंकार, पण ते अहंकारी येतं, अभिमानी येतं, जरी ते एकत्र येत नाही तर, आणि अहंकारी असल्यामुळं प्रत्येकजण दुसऱ्या 7 लोकांना माझे नौकर आहेत असं समजतो. प्रत्येक भैरव समजतो की मी मुख्य आहे आणि हे 7 माझे म्हणजे माझे नौकर आहेत असं आणि ते कधीही एकमेकाला बोलत नाहीत. ते अहंकारी आहेत, अभिमानी आहेत आणि सृष्टी करते. त्यामुळं ते एकत्र येऊ शकत नाहीत आणि अवांतर संवाद होऊ शकत नाहीत. तर त्यांच्या जे विद्या येतात त्या विद्याच्या थव्याला काय म्हणतात? विद्येच्या थव्याला शाक्तेय असं म्हणतात. अनो मानो शाक्तेय शंभू. तर असं त्यांच्या विद्येच्या थव्याला शाक्तेय म्हणतात. आणि त्या शाक्तेय म्हणजे मध्ये फक्त 8च विद्या आहेत. त्या इतर देवतेच्यामध्ये एकमेकात मिसळलेल्या आहेत विद्या, परंतु याचं कसं आहे, ह्या अष्टभैरवच्या विद्यामध्ये कोणाच्या मिसळलेल्या नाहीत. अष्टभैरव वेगवेगळे म्हणजे वेगवेगळेच आहेत. आणि अष्टभैरवाची प्रतीती कशी आहे? शक्ती साध्य साधुको अशी प्रतीती. त्याचे जे कोण असतात, विद्यावंत असतात, त्या विद्यावंताला काय वाटतंय, मी साधक आहे आणि पिल्लस्ता माझं साधन आहे आणि साध्य बी आहे. मी साधक आहे आणि पिंडस्थ माझं साधन बी आहे आणि साध्य बी आहे असं त्याला वाटत आहे. आणि तर अशा प्रकारे हे अष्टभैरव आहेत माय बाबा. हे अष्टभैरवची माहिती आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. आणि अष्टभैरव काय करू शकतात, ते कुठं राहतात, 7व्या स्थानीला राहतात आणि 7व्या स्थानीला राहतात आणि त्यांच्या विद्या कोणत्या आहेत, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, हे आपण सगळं समजून घ्यायला पाहिजे आणि ब्रह्मदेवाचा अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम.